व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे धुळ्यातील हॉटेलात पेटल्या चुली। 500 व्यावसायिकांना फटका। गेल्या काही दिवसापासून धुळे जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून याचा थेट फटका जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाला बसलाय। सिलेंडर उपलब्ध होत नसल्याने सुमारे 500हून अधिक हॉटेल चालकांवर आता चुली पेटवण्याची वेळ आली असून हॉटेलात चक्क चुलीवर स्वयंपाक केला जात आहे। जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याने ही समस्या उद्भवली असून यामुळे हॉटेल चालकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। गॅसच्या वारंवार होणाऱ्या टंचाईमुळे आता धुळ्यातील हॉटेल व्यावसायिक पारंपरिक आणि शाश्वत ऊर्जा स्त्रोतांकडे वळताना दिसत आहे। भविष्यात गॅसवर अवलंबून न राहता सौर ऊर्जा, बायोगॅस, गोबर गॅस आणि हरित ऊर्जेचा वापर करण्याचा निर्धार व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। समस्या खऱ्या अशा आहेत की या 365 दिवसांमध्ये 365 दिवस हा व्यवसाय, हॉटेल व्यवसाय जो खाण्यापिण्याचा हा सुरूच असतो नेहमी। आणि या व्यवसायावर आमच्या सकट प्रत्येक हॉटेल, छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये 10 ते 15 कामगार म्हणजे त्यांचे पूर्ण परिवार त्याच्यावर अवलंबून असतात। आणि आजच्या आज जर हॉटेल बंद केले तर यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये त्याकरता आम्ही पारंपरिक पद्धतीने चूल पेटवून जेवण बनवण्याला सुरुवात केलेली आहे, जेणेकरून हायवेला पण आणि शहरात पण ग्राहकांची पण गैरसोय व्हायला नको, की बाहेर पडल्यावर जेवण मिळणार नाही असं व्हायला नको, म्हणून तेच जेवण आपण आज चुलीवर बनवतोय।